यानंतर मीरा भाईंदरमध्ये पराभव झाला। शिवसेनेचा उमेदवार पराभव झाल्यामुळे थेट बेशुद्ध झालाय। उमेदवार पूजा आमगावकर यांना मात्र भोवळ आलेली आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रभाग क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार हे आघाडीवर आहेत। 1000 मतांनी आघाडीवर आहेत। भोला खरं तर हा चमत्कार पाहायला मिळतोय, कारण का अगदी काही मिनिटांपूर्वीच यशवंत किल्लेदारांची अशी माहिती समोर आलेली की ते पिछाडीवर होते। ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ठाण्यात मात्र एकनाथ शिंदेंनी त्यांचं वर्चस्व राखलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ठाण्यात जर आपण दृश्य पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणारं ठाणे या ठिकाणी त्यांनी वर्चस्व मिळवलंय। तर यशवंत किल्लेदार मात्र 1000 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय। शिवसेनेच्या प्रीती पाटणकर पिछाडीवर आहेत। अगदी काही मिनिटांपूर्वीच यशवंत किल्लेदार हे खरं तर पिछाडीवर होते, मात्र आता त्यांनी सरशी केलेली आहे। प्रभाग क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार 1000 मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो आणि जिंकलो अशी प्रतिक्रिया समोर आलेली आहे। भाजप आमदार महेश लांडगे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत। आमच्या सर्व स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवर आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा यांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला, त्या विश्वासाला सगळ्यांनी साथ दिली आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मार्ग मोकळा झाला। मी पहिल्यांदा सगळ्या माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांचं मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथून पुढला काळ जो पण आहे, जसं देवेंद्र पर्व महाराष्ट्रात चालू आहे तशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर सुद्धा पुढल्या 50 वर्षाचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार हा विश्वास देतो। विकास या मुद्द्यावर पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्वसामान्य लोकांचा विकास, पिंपरी चिंचवड शहराचा विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणूक आम्ही जिंकलो। याचा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी होतोय। एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून माझ्याबरोबर आमच्या सगळ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांबरोबर उमेदवारांबरोबर आपण राहिलात, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद। विशेषतः आता काही आमचे सहकारी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये थोड्या मतानं कमी पडले, पण तर यानंतरची ही जी आपण दृश्य पाहतोय ती एकूणच राज्यभरात झालेल्या राड्याची ही दृश्य। जळगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, ठाण्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून राडा करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दृश्य ठिकठिकाणी पाहायला मिळालं। खरं तर एकीकडे आज निकालाचा दिवस आहे, अनेक ठिकाणी जल्लोष सुरू आहे। दुसरीकडे मात्र या निकालाच्या दिवशी कुठेतरी गालबोट लागल्याचं हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। जळगाव, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी राडे झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।